गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज आता वाजले आहे गाईज सकाळचे 6:30 आणि मला 6 वाजता जाग आला गाईज. प्रयत्न करत आहे झोपायचा पण झोप नाही येत आहे मला. आज लवकर जाग आला आहे मला, म्हणजे अलारामला 2 मिनटं बाकी आहे वाजायला, त्याच्या पहिले मी उठलो. काय माहिती गाईज आज मला कसं जाग आला. मला झोप पण नाही येत, माझी झोप झाली वाटते बरोबर. तर जे कपडे होते गाईस ते घडी काढून ठेवत आहो. ताईनं वॉश करून ठेवले होते. चांगलं आहे की लवकर उठलो गाईस, ऑफिसला वेळ नाही होणार. रोहिणी ताईला थोड्या वेळामध्ये उठवतो, स्वयंपाक करणार रोहिणी ताई. मी पण लवकर फ्रेश वगैरे होऊन जातो, कपड्याच्या घड्या करून ठेवून देतो. झोप, माझी एक इच्छा होत आहे झोपायची पण, आणि एक इच्छा होत आहे की नाही झोपायचं नाही. झोपलं तर मग लेट होणार, मग मी डायरेक्ट 7:30-8 वाजता उठणार. म्हणून थोडंसं टाईमपास करूया, कपड्याच्या घड्या वगैरे करूया म्हटलं. याच्यातच वेळ निघून जाणार, मग काय बरोबर टाईम होऊन जातो. आता झोपलं तर वेळ होणार गाईस. ताईला पण धावपळ करावं लागेल टिफिनसाठी, त्यामुळे झोपच येत नाही. काय माहीत काय झालं. चला गाईस, मी फ्रेश वगैरे होऊन गॅलरीमध्ये मस्त गाईस इथं स्टूल ठेवला होता आणि स्टूलवर बसून मस्त इथं बसून व्ह्यूचा आनंद घेत होतो. मॉर्निंगला काही नाही, फक्त चिमण्यांचा आवाज येतो गाईस गॅलरीमधून. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य कडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज आता वाजले आहे 8. ताई पण उठली आहे, ताई पण स्वयंपाक बनवत आहे. झाला वाटते स्वयंपाक, फक्त चपात्या बाकी आहे. चपात्या झालं काय? चपात्या बाकी आहे. आणि इथं सॉंग्स वगैरे लावले आहे इम्रान हाशमीचे. साऊंड बारचा रिमोट. तो गाईस रात्रीची खिचडी आहे, त्याला गरम केली आहे गाईस. तो खिचडी खातो आता. गाणे पण चालू आहे गाईस. सो गाईस झाला आहे नाश्ता वगैरे, तर चालू आहे गाईस ऑफिसला. चला निघूया. आणि आता 8:50 निघालो आहे मी. मॉर्निंग पोचलो ऑफिसला. 9:15 पोचलो आहे गाईस ऑफिसला. आईकडे घातला जस्ट आता. ब्रेकमध्ये भेटतो काय तुम्हाला, टी ब्रेकमध्ये 10:30 वाजता. सो गाईज लंच ब्रेक झाला आहे, जेवायला चाललो आहे. आणि सचिन भाऊचं पण जेवण झालं आहे. बस सचिन भाऊ माझ्याशी जेवणार तो माझ्यासोबत. थोडं तर खाशील भाऊ, 1 घास 2 घास. नाही, मी फक्त बोलायला आलो, मला जायचं ट्रेनिंग करत ना. हां का, किती मिनिटाचा ब्रेक आहे? माझा 20 मिनिटाचाच होतो. ओके 25पर्यंत यूज करायचं. ओके ओके. त्याशी बोलायला आलो का जेवण करतो आता. काही झालं आहे जेवण. जेवण केलं आहे गाईज आता आम्ही. सोनाली ताई ना अजून ही सोनाली ताई. सो तुम्हाला आता आपण भेटतो गाईज लंच ब्रेकला. लंच ब्रेक तर झाला आहे. आता तुम्हाला भेटणार ऑफिस लॉगआउट झाल्यानंतर. आणि सचिन भाऊची ट्रेनिंग चालू आहे. येस, कसं वाटतं ट्रेनिंगमध्ये? थोडा डिफिकल्ट आहे पण होईल. होणार येस नक्की होणार. तू सर्टिफाय होणार. तर आता खूप भूक लागली आहे गाईज, तर आपण आता नॉनव्हेजवाली दाबेली खाऊ. नॉनव्हेज खातोच ना, चला आपण खाऊन घेऊ. सो गाईज घरी आलो आहे, आता जेवण करत आहे. मस्त आलू मटरची भाजी आहे गाईज, तर तेच जेवण करत आहे आता आम्ही. ताई पण आली आहे. ताई फोनमध्ये व्यस्त आहे आता, मी जेवण करण्यामध्ये व्यस्त आहे. रोहिणी, तुला माहिती आहे आज माझं कलेक्शन किती झालं? मॉर्निंगला 7,000, 7 नंतर 8,000, लास्टमध्ये 12,000.
तेच भांडे, फक्त जीवन बदलले गाईस आपल्या आयुष्यामध्ये. आपल्या म्हणजे तुमच्या नाही, माझ्या आयुष्यामध्ये ऑफिस, घर आणि जेवण. ऑफिसचं चेंज नाही, ऑफिस तेच, फक्त चेंज काय होते माहिती गाईस, जेवणाच्या भाज्या चेंज होतात, अजून काही नाही गाईस. आणि काय गाईस, रोजचे भांडे घासायचे, अजून काय राहणार. भांडे घासतो गाईस. आता रोहिणीताईला खूप झोप लागली, तिला म्हटलं मी तू नको घासतो म्हणून, मीच घासतो. तर आता भांडे घासून घेतो गाईस. आणि ऑफिसचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गाईस. आमच्या ग्रीन प्रोसेसला 2 इयर्स कंप्लीट झाले आणि माझा बिझनेस होत आहे गाईस ह्या महिन्यामध्ये. सो चांगली गोष्ट आहे, ह्या मंथमध्ये माझा बिझनेस होत आहे. 2 महिने तर काय बिझनेस झाला नाही गाईस, पण ह्या मंथमध्ये होत आहे बिझनेस, चांगली गोष्ट आहे, होत आहे. तर आज जास्त पेमेंट आले गाईस, जास्त कलेक्शन झालं आहे, तर होत आहे तर करायचं. मस्त भांडे घासायचे, भांडे घासल्यानंतर मस्त गादी टाकायची आणि झोपायचं. पण झोपायच्या अगोदर मम्मी पप्पांना कॉल करून झोपायचं. यावेळेस जास्त वर्धाला राहणं झालंच नाही काही माझं. वर्धाला जास्त राहिलो नाही, फक्त 1 हप्ता. नाहीतर एक बार तर आम्ही 15 दिवस होतो. 14 एप्रिल वगैरे तिकडे सेलिब्रेशन झालं. पुणे तिथं काय उणे. हां काही मस्त मूवीज वगैरे लावले गाईस, मूवीज बघते काही. मला बोलती झोप लागली, मस्त मूवी बघत आहे तिथं, हुशार आहे ते. चला गाईस भांडे आवरून घेतो मी. भांडे घासले एक बारचे, मग निवांत होते माणूस. करून घेतो गाईस काम. गाईस बघा आता भांडे वगैरे बरोबर आवरून ठेवले आहे गाईस. सो गाईस भांडे वगैरे आवरून झाले आहे. थम्सअप पेत होतो, पूर्ण गॅस जात होती गाईस. आता आहे थोडंसं थम्सअप, पूर्ण बर्फ जमा झाला आहे गाईस याच्यामध्ये. शिट पडत आहे. पुसलं. सो काही सकाळी तर मी 5:30-6 वाजता जाग आला गाईस. आय डोंट नो, मला स्वतःला कळत नाही का बरं मला जाग आला आणि झोप पण लागत नव्हती. कोण मला आठवण करत होतं एवढं सकाळी बाबा, काय कळत नाही की मला झोप येत नव्हती. सो गाईस आजचा ब्लॉग असा होता. जास्त काही वेळ आहे नाही गाईस ब्लॉग काढायला, सो त्यामुळे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं फिरून असंच राहू द्या. सो आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट अँड बाय.